आयोजकांनी एक चांगली मेहनत केलेली आहे आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. इथे मात्र मिड ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु धावचीत बाद होईल. फलंदाज पहिल्या विकेटचं पतन होईल रनआउटच्या स्वरूपात श्री दत्तकृपा संघाचं. दोन रन. दोन चेंडू दोन धावा. चला पुन्हा एकदा बाबू एक जबरदस्त फायटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. श्री दत्तकृपा बना स्वर्गीय आर.डी. चालके सर या दोन संघादरम्यान एक चांगला रंगतदार रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. नक्कीच अर्थातच गोलंदाजी ट्रॅक वरती बाबू सज्ज झाला आहे. त्यांनी मात्र काय गोलंदाजी दाखवली आहे मित्रांनो, जबरदस्त एक चांगल्या अफलातून विश्वसनीय अद्भुत गोलंदाजी. 3 चेंडू 3 धावा. काय गोलंदाजी, एक जबरदस्त शानदार लाजवाब गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते बाबूच्या स्वरूपात. फक्त 3 धावा खर्च केल्या. 18 चेंडू आणि 28 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे श्री दत्तकृपा संघाला. हो हो, इथे मात्र नजाकत नजाकत. हो, 4 चेंडू आणि 3 धावा बाबू. हो हो, इथे मात्र सुंदर लाजवाब फटका पाहायला मिळतोय. 8 धावा प्रतीकच्या बॅट मधून. जबरदस्त लाजवाब फटका. हो हो, आणखीन एक फटका, परंतु चांगला फिल्डिंग पाहायला मिळाली. 9 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर. इथे मात्र बाबूने केलं होतं काबू सगळ्यांना, परंतु एक फटका पाहायला मिळालं. 9 धावा धाव फलकावरती. 12 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण जिंकण्यासाठी श्री दत्तकृपा संघाला. बाबू बना बाबू सामना होता. पुन्हा एकदा बाबू सज्ज. हो हो, काय कट, काय फटका, फटका क्लास, फटका जकास आणि बॅटिंगचा क्लास एक जबरदस्त पाहायला मिळाला बाबूच्या बॅट मधून. 2 मोठे फटके करेंगे बेड़ा पार तो मिलेगा चौकार. ह्या फ्लिकचा जल्लोष आहे रत्नागिरी टू चिपलून. ह्या फ्लिकचा जल्लोष आहे रत्नागिरी टू चिपलून. बाबू बाबा मारतो उचलून उचलून. जबरदस्त 2 मोठे फटके पाहायला मिळाले मात्र बाबूच्या बॅट मधून. पुन्हा एकदा ओमकार सर. हो, पुन्हा एकदा शॉर्ट लेंथचा चेंडू, परंतु चेंडू जातोय. नो चेंडू प्लस 4 आहे का. आणखीन एक बिग हिट, लागोपाठचा दुसरा चौका बाबूच्या बॅट मधून पाहायला मिळाला आहे. पुण्याची मिसल, नाशिकची बेल, आज आहे मात्र बाबूची वेल. काय फलंदाजी. ओ स्विच हिट, स्विच हिट. हो हो, लगातारची 3री बाउंड्री. हॅट्रिक मारल्या मात्र चौकाराने. काय जल्लोष चालू आहे मात्र पाटी. जबरदस्त चेअरअप होते मात्र संघाकडून. बाबू मैदानाच्या आतमध्ये राडा करून ठेवतोय. काय आणखीन शॉर्ट लेंथचा चेंडू, आणखीन एक मोठा फटका. इथे मात्र धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 27 या धावावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धाव. हो हो हो, आणखीन एक मोठा फटका. लगातारचे 5 मोठे फटके. लगातारचे 5 मोठे फटके. आजच्या दिवसातला सर्वात जबरदस्त परफॉर्मन्स असलेला खेळाडू म्हणजे बाबू. इथे मात्र विजय होतोय. श्री दत्तकृपा संघ विजय होतोय. विजय संघाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मित्रांनो, हारल्याशिवाय जिंकण्याचं महत्व कळत नाही. वेल संधी, वेल आणि खेळ कधी बदलेल ते सांगता येत नाही. आनंद कदम, आदरणीय आनंद कदम पोलीस पाटील लाटवण, त्यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत, सन्मान आणि सत्कार होईल. तसेच
तसेच आदरणीय रामदासजी खैरे त्यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. त्यांचा सुद्धा आयोजकांकडून मनपूर्वक आभार आणि सहर्ष स्वागत मान्यवरांचं ज्यांनी एक मोलाचं योगदान दिलं त्याबद्दल. रामदास खैरे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आले. नतीश मोरे त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन घेऊन जायचं आहे. नतीश मोरे त्वरित यायचं आहे आणि दीपक सर थोडंसं स्पीड वाढवायचं आहे, सामना त्वरित चालू ठेवायचा आहे. आदरणीय पोलीस पाटील आणि खैरे सर असतील त्यांनी यायचं आहे, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान होणार आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यांनी उपस्थिती ठेवल्याबद्दल एक मोलाचं योगदान आयोजकांना दिलं. खूप खूप आभार, सहर्ष स्वागत. स्थानापन्न व्हायचं आहे दोन्ही मान्यवरांनी. चला पुन्हा एकदा जाऊया एक महत्वपूर्ण लढत. आराध्य 11 स्वागत करतील मोहिते सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार सन्मान होईल. लाटवण पोलीस पाटील त्यांचं सरांनी सत्कार केलेला आहे. तसेच त्यांच्या मोहिते सर यांच्या हस्ते खेळाडूचा कॅश प्राइज 100 रुपये दिला जात आहे. या मॅच मध्ये काय अफलातून फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र प्रवीण तसेच आदरणीय सन्माननीय प्रवीणजी कदम साहेब भाजपा तालुका अध्यक्ष मंडणगड त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचंय, विराजमान व्हायचंय समालोचन कक्षामध्ये. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आणि हार्दिक स्वागत. प्रवीणजी कदम भाजपा तालुका अध्यक्ष मंडणगड त्यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचंय. हो पहिला चेंडू पहिला चेंडू साहिल. तसेच सर्व मान्यवर किंवा प्रमुख पाहुणे इथे उपस्थित असतील, त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन, हार्दिक स्वागत. सर्व मान्यवर व गावातील पदाधिकारी असतील, त्यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांचा सुद्धा सत्कार आणि सन्मान होईल. चला पुन्हा एकदा जहूर. इथे मात्र काय फटका लाजवाब, जबरदस्त फटका पाहायला मिळाला आदित्यच्या बॅट मधून. पुन्हा एकदा जहूर बना आदित्य. हो आणखीन एक शॉर्ट लेगचा चेंडू, परंतु चांगलं एफर्ट, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. 6 धावा दाफलकावरती 3 चेंडू आणि 6 धावा. सर्व मान्यवर असतील, प्रमुख पाहुणे असतील, त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे समालोचन कक्षामध्ये. ओ हो तू मै काय करून ठेवलंय. चेंडू जातोय मात्र सीमा रेखा पार. 4 धावांसाठी मिळवण्याच्या दिशेने. 10 धावा दाफलकावरती. 4 चेंडू आणि 10 धावा. लाजवाब, अफलातून, सुरेख, शानदार फलंदाजी पाहायला मिळते मात्र आदित्यच्या फलंदाजीतून. इथे मात्र पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू होतोय फरार. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय प्रेक्षकात आणि ह्या खेळाडूची चर्चा नक्कीच पूर्ण लाटवणात चालू आहे, कारण की 3 मोठे फटके ह्या इनिंग मध्ये लावले आहेत. मात्र सॉरी 2. पुन्हा एकदा साहिल
हो आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय मात्र साहिलच्या बॅट मधून. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक तब्बल 18 या आकड्यावरती येऊन पोहोचला आहे. मित्रांनो टीम बॉन्डिंग चांगलं पाहिजे, टीमची एकजुटी पाहिजे, विश्वास आणि टीम मध्ये जिद्द पाहिजे. मित्रांनो आपल्या खांद्यावर टीमचा हात म्हणजे जीवनातील सर्वात मोठी साथ. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला आहे मित्रांनो दीपराज. बॉलिंग ट्रॅक वरती दीपराज. पहिला चेंडू थोडस लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न होता, दांडी उडवण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु वाईट चेंडूची सांगत येते आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 19 या आकड्यावरती. वाईट चेंडू. मित्रांनो कर्णधाराने विश्वास ठेवला आहे गोलंदाजावरती. त्या विश्वासाचा नक्कीच पुरेपूर फायदा केला पाहिजे दीपराजने. हो इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल तो मिड ऑफच्या दिशेने. नो घोषित करताना पंच सचिनजी. नो प्लस 1 टोटल 2 धावा धावफलकावरती ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 22 या आकड्यावरती. जिद्द मनाची, ताकद मनगटाची, खेळ मस्तीचा, नाद क्रिकेटचा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज आहे. राज खैरे असतील त्यांनी थांबायचं आहे, जायचं नाही. ओहो हा चेंडू मात्र एक ब्रिलियंट क्लास परफॉर्म चेंडू. हो इथे मात्र एज करून जातोय, काय चूक करून ठेवतोय मात्र साईम. चेंडू जातोय 1 बाउंस 2 बाउंस. चौकार करेंगे बेडा पार, तो मिलेगा चौकार. शिवरायांचा छावा आणि 4 धावा. 4 धावांनी धावसंख्यात भर होईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 26 या आकड्यावरती. मित्रांनो कर्णधार एक असतो, एक खराब गोलंदाजाला सुद्धा एक चांगला गोलंदाज बनवतो, तो असतो म्हणजे कर्णधार. हो पुन्हा एकदा एक मोठा फटका पाहायला मिळेल 4 धावांसाठी स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावांनी धावफलक पोहोचेल 30 या आकड्यावरती. काय फलंदाजी. ओ हो पुण्याची मिसल, नाशिकची बेल. आज आहे मात्र साहिलची बेल. आजच्या पहिल्या सामन्यापासून सुद्धा चांगली फलंदाजी केली. साहिलसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. चांगला खेळ दाखवलाय आजच्या दिवसामध्ये. 30 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 21 धावा ठोकल्या साहिलने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल अथर्व. मित्रांनो क्रिकेट म्हणजे फक्त सामना जिंकणं नाही, तर सगळ्यांना एकत्र खेळायला शिकवणारी शाळा आहे. हो आता मात्र डॉट चेंडूची सांगत येईल. दीपराज मात्र थोडस कमबॅक आणून ठेवतोय, थोडस महागडं जरूर ठरला आहे. हो इथे मात्र अथर्वचा चांगला फटका पाहायला मिळतोय. दोन षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. वन साइड मुरादपूर वर्सेस माऊली कृपा कादवन. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना वन साइड मुरादपूर वर्सेस माऊली कृपा कादवन. हो इथे मात्र ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली जहूरच्या माध्यमातून. मित्रांनो क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही, बनवलेले रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातो. पुन्हा एकदा हो इथे मात्र निर्धाव चेंडू. साईम गोलंदाजीसाठी सज्ज आहे. 3 चेंडू एक निर्धाव पद्धतीने टाकले. 2 षटक महागडे ठरल्यानंतर काय गोलंदाजी. हो इथे मात्र स्विच हिट, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉट थोडस अनसक्सेस ठरतोय आणि बीट होऊन जातोय मात्र इथे आदित्य. हो चांगला फटका पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडकवतोय आणि फलंदाज धावचीत बाद होतोय मात्र अथर्व. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 33 या आकड्यावरती. 33. वन साइड मुरादपूर माऊली कृपा कादवन. चला टॉस साठी यायचंय. हो इथे मात्र लोल फुल टॉस पद्धतीचा चेंडू, परंतु तितक्याच चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली. काय गोलंदाजी, अफलातून, अविश्वसनीय, अद्भुत
चांगली गोलंदाजी केली मात्र साईमने, कारण आपला संघ संकटात होता. एक कमबॅक आणून ठेवलं मात्र इथे साईमने फक्त 3 धावा खर्च केल्या. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 34 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी मात्र 18 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण असेल. चला सचिन सर थोडंसं स्पीड वाढवायचं आहे. दीपक सर थोडं वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, स्पीड वाढवायचं आहे, घाई करायची आहे, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एवन जोडी ऐकले तर नक्कीच पवन केने आणि भावेश पवार तसेच फरदीन काझी, सुमित डेकले टेनिस क्रिकेटचे मोठे स्टार तुम्ही नक्कीच ऐकला असेल. ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहिलं असेल. अनेक मोठे खेळाडू तसेच आमच्या महाडला एक गोड स्वप्न पडलेले योगेशजी पेनकर सर असतील, त्यांना सुद्धा उत्कृष्ट कर्णधार म्हणून अवॉर्ड मिळालं. चला थोडी सामना चालू करायचा आहे. 18 चेंडू आणि 35 धावा. स्पीडअप वाढवायचा आहे सचिन सर आणि दीपक सर. अठरा चेंडू आणि 35 धावा. चला थोडंसं स्पीडअप वाढवायचं आहे, घाई करायची आहे. निखिल जहूर सज्ज, दीपराज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. निखिल सज्ज स्वतः संघ मालक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले आहेत. हो पहिला चेंडू वरती चेंडू जातोय, 1 बाउंस चौकार. करेंगे बेडा पार तो मिलेगा चौकार. जहूर मात्र करून दाखवतोय, थांबा ये हाथ में बल्ला, अब क्रिकेट का महासमर होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री लाइन के बाहर होगा. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करून दाखवतोय मात्र इथे जहूर. हा देखील एक नामांकित खेळाडू आहे, ह्या देखील खेळाडूने एक चांगलं नाव कमावलेलं आहे. मित्रांनो रख हौसला ओ मंजर भी आएगा, प्यास के पास चलकर समंदर भी आएगा. 9+4 टोटल 5 धावा. वन साइड मुरादपूर निर्णय सांगायचा आहे, टॉस जिंकलाय आपण. वन साइड मुरादपूर निर्णय कळवायचा आहे त्वरित. पुन्हा एकदा निखिल जहूर. ओहो इथे मात्र शॉर्ट चेंडू, परंतु फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. करेंगे बेडा पार तो मिलेगा चौकार. जबरदस्त फलंदाजी, काय फलंदाजी चालू मैदानाच्या आतमध्ये. जहूर रख हौसला ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थककर ना बैठे मंजिल के मुसाफिर, वो मंजिल भी होगी और उसे पाने का मजा भी आएगा. पुन्हा एकदा जहूर. आणखीन एक मोठा फटका, सलगची 4थी बाउंड्री पाहायला मिळते जहूरच्या बॅट मधून. जबरदस्त, लाजवाब, अफलातून, अविश्वसनीय, अद्भुत, दिग्गज, ताकदवर फलंदाजी पाहायला मिळते मात्र इथे. इथे मात्र हेलिकॉप्टरची फरमाईश आली आहे जहूर कडनं. पुन्हा एकदा व्हाईट चेंडूची सांगत येईल. इथे मात्र जहूर कडनं एक अपेक्षा आहे, फरमाईश आहे की त्याने एक हेलिकॉप्टर शॉट मारून दाखवावा. हो इथे मात्र एक मोठा फटका,
पुन्हा एकदा नो चेंडू, धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 23 या आकड्यावरती मित्रांनो. हो हो हो, इथे मात्र निर्धाव चेंडू. 24 धावा धावफलकावरती. हो, इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडूची सांगत येईल. 25 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. नो चेंडू, 26 धावा धावफलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. सामना मात्र एकतर्फी खेचून घेतोय मात्र आराध्या. आरव 11 धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 30 या आकड्यावरती. एक षटकामध्ये तब्बल 30 धावा ठोकल्या मात्र आराध्या आणि आरव 11 संघाने. चला मुरादपूर संघ बॉलिंग. मुरादपूर संघाने टॉस करून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि फलंदाजीसाठी माऊली कृपा कादवन संघाला आमंत्रित केला आहे. हो, इथे मात्र फलंदाज बाद होईल. गणेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला आहे.